तिसऱ्या फलकामध्ये आपण सर्वांनी महाराष्ट्र विद्यालय जोंडूगोवाच्या मठातील शिस्त आणि शांतता संस्कार आहे. महात्मा गांधी 100वी माझा जिल्ह्यात भाषणात पहिला नंबर आला होता. त्यावेळी मालकाने शाळेत माझा सत्कार जन्म झाला असताना जीवन कार्य व्यतीत केले. सर्वसामान्य शांततेमध्ये दर्शन घ्यायचं शेवटच्या आतापर्यंत कोरोना काळात जनतेचा संसर्ग सोडला नाही आणि त्याचमुळे करावा आज मालकाला सहभागी होण्यासाठी मिळतात. या कार्यक्रमाला येणे एक फूल वाढण्याची मला संधी. काल उद्धव ठाकरे मुंबईमध्ये असं म्हणाले की महाविकास आघाडीचा उमेदवार पदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंना घाई झाली मुख्यमंत्री पदाची. हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडे 10 ते 12 मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत. उद्धव साहेबांचा दावा आज त्यांनी केलेला आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय पाहिजे. मुख्यमंत्री पदावर मतभेद होतील आणि परत फाटाफूट होईल. स्वर्गीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाया हा बाजूराव यांनी आघाडीत सामील होण्याचा निर्णय हा शिवसैनिकांसाठी निश्चितपणे सर्वांना आदर प्रेम असेल. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाही असा मला विश्वास. तुमचे सहकारी दीपक आबा सावंत आता विधानसभेची तयारी करतायत. त्यांनी दावा केला. अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत. मैदान लढणारी माणसं मैदानात येणार असतात, निवडणुका होणार ज्यांचा जो पाऊल मैदानात असणार आहे. सगळ्या मैदानात मैदान बापू प्रशांत मार्गाला काही सल्ला दिला का उभारण्यासंदर्भात? मानात काय सांगितलं सोबत असावे का बाहेर सोबत माहिती बरोबर. आता अशी सध्या परिस्थिती आहे. भाजपपेक्षा शिंदे सेनेचे अधिक जागायची अशी चर्चा सर्वे आलाय. काय याच्या संदर्भात तुमचं मत आहे? याबाबत महाराष्ट्रात तळात जाऊन प्रामाणिकपणे काम करणारे मुख्यमंत्री